नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवसापासून व्हिडिओ तयार करते मी. मुलगा माझा आजारी होता, खूपच सिरियस होता. मी तुम्हाला सांगितलेलं होतं का माझा मुलगा आजारी असल्यामुळे मला व्हिडिओ तयार करायला वेळ नाही आहे. पण नवरीचा ब्लाऊज अर्जंट आलेला आहे. तर डायरेक्ट म्हणजे डिझाईन आहे गळ्याला आणि आपल्याला अर्जंटमध्ये ब्लाऊज कट करून आणि शिवून द्यायचा आहे. तर हे बघा, आपण डायरेक्ट ब्लाऊज पिसावरच कटिंग करणार आहोत. डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायचे आहे. हे बघा, हे माप आहे तिचं 13ची उंची आहे. 1 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचा आहे आणि छाती आहे आपली फक्त 28 इंचाची. तर आपण शोल्डर घेणार आहोत फक्त 5 इंचाचं आणि मोंडासुद्धा आपण 5.25 इंचाचा किंवा 5.5 इंचाचा घेऊ शकता. आणि घडी घ्यायची आहे आपल्याला 7 इंचाची जी आहे, छातीचा चौथा भाग आहे आणि 2 इंच मार्जिनसाठी. अशी पूर्ण घडी आपली 9 इंचाची भरलेली आहे. अशा पद्धतीने जो आहे आपला जो बॉक्स आहे मी तयार करून घेणार आहे. तर हा झाला आपला पूर्ण बॉक्स तयार झालेला आहे. तर आता आपण मोंढ्याचं माप टाकून घेऊ. मोंढा घेतलेला आहे मी मागच्या भागाचा 1.5 इंचाचा, पुढच्या भागाचा घेतलेला आहे 1 इंचाचा. आणि ह्या पद्धतीने आपल्याला तुमच्या मोंढ्याला तुम्ही शेप देऊ शकता. झाला तुमच्या मोंढ्याचा शेपसुद्धा संपूर्ण झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर छातीचा जो पॉईंट आहे तो टाकायचा आहे. 4.25 इंचावर एक पॉईंट देऊन घेतलेला आहे मी. उभा आपल्याला घ्यायचा आहे 9.5 इंच आणि सरळ रेष मारून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपला 9.5 आहे तिथपर्यंत अशी रेष मारून घेतली आणि एक तिरकी रेष या पद्धतीने मी मारून घेतलेली आहे. आणि 2 इंचाचा जो आहे आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. जो पॉईंट आहे पफसाठी जो आहे, आपल्याला पफ आपला असं छान आला पाहिजे म्हणून मी 2 इंचाचा घेतलेला आहे. आणि जो आपण इथं 2 इंच घेतलेला आहे तो आपल्याला पुढच्या भागासाठी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फिटिंगला, म्हणून आपल्याला एका कडेने जो आहे 2 इंचाचा पॉईंट आहे तो वाढून घ्यायचा आहे. वरती अर्धा इंच खालून 1.5 इंच. इथं आपल्याला खालती अर्धा इंचाने वाढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तिरकी रेष मारून घ्यायची आणि ही आहे ह्या पद्धतीने रेष मारून घ्यायची. बरोबर आपला जो आहे प्रिन्सेसचा जो गोल शेप आहे तो आलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं गोल शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रिन्सेसचा जो आहे आपला शेप झालेला आहे. आणि जो तुमचा पब आहे त्या पबसाठी आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे, आकार देऊन घ्यायचा आहे. ते बघा, ह्या पद्धतीने जो आहे आपल्याला आकार द्यायचा आहे. हा झाला आपला प्रिन्सेस कट जे आहे पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण अस्तर आहे ते कटिंग करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, तुम्हाला सुद्धा पटकन झटकन समजेल एवढी सोपी पद्धत आहे. आणि ब्लाऊजसुद्धा खूप फिटिंगला छान बसणार आहे. आता आपण जे आहे अस्तर जे आहे पूर्ण कट करून घेणार आहोत. असं एक कट इकडं 2 इंचावर एक मारायचा आहे आणि परत वरती अर्धा इंचावर पण टक्स मारून घ्यायचा आहे. तर आपल्याला आणि दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आणि खडूची जी मार्किंग आहे ती दुसरं पाटपोटसुद्धा उमटल्या जाते. बरोबर आपण सरळ रेष कट करून घ्यायची अर्धा इंच आणि 2 इंचसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याचा आणि मागच्या भागाचा काहीच संबंध नसतो, म्हणून आपल्याला ते कटिंग करून टाकायचं आहे. तर हा आहे आपल्या पुढच्या भागाची जे आहे आपण कटिंग करणार आहोत. ते बघा, अशा पद्धतीने जे आहे, जे 1.5 इंचाचा जो मोंढा आहे तो मी कट करून घेतलेला आहे. आणि परत एकदा आपण इथून सुद्धा पपला आकार देऊन घेणार आहोत आणि आपल्याला ते कटिंग करून टाकायचं आहे. जे 2 इंच आहे ते आपल्याला कटच करायचं आहे. पाहू शकता, हे 2 इंच उरलेलं आहे पपसाठी. आता ही जी आहे आपली बाही कटिंग करायची आहे. तर बाहीची उंची आहे 10 इंच अधिक 1 इंच, पूर्ण उंची आपण 11 इंच घेतलेली आहे. कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंच. एल्बो बाहीची कटिंग आहे ही आपली. आणि दंडघेर आहे इथं 1 इंचाचा पॉईंट देऊन घ्यायचा आणि दंडघेर आहे त्यांचा 4.5 इंचाचा दंडघेर आहे. आणि 2 इंच आपल्याला फक्त मार्जिनसाठी घ्यायचं आहे. 4.5 आणि 2 किती झालेला आहे, 6.5 इंच. आणि ह्या पद्धतीने एक तिरकी रेष, 2 रेषा आहेत त्या मारून घेतल्या. हा जो बॉक्स आहे आपण तो पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला जे आपण कॅप हाईट घेतलेली आहेत आपल्याला आपल्या बाहीची फिश शेप अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. ही झालेली आहे आपली एल्बो बाहीची पूर्ण आपली कटिंग झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊ.
आणि जी खोल बाजू आहे ती सुद्धा आपल्याला कट करायची आहे। खोल बाजू आहे ती पुढच्या भागाची आहे आणि जी मोठी बाजू आहे ती मागच्या भागाची आहे। हे बघा, जो डिझाईन म्हणजे गळ्यालाच डायरेक्ट ब्लाऊज पीसवर डिझाईन आहे, कस्टमरला ती डिझाईन आहे ती पाठीमागच्या साईडलाच आली पाहिजे, म्हणून दोन्ही बाजू जी आहे एकसारखी डिझाईन ठेवून घ्यायची आणि मग आपल्याला जो आमचा ब्लाऊज पीस आहे तो कट करायचा आहे। आपण आता जे आहे अस्तर ब्लाऊजवर टाकून पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून म्हणजे घेणार आहोत। पूर्ण कटिंग आपल्या ब्लाऊजची आता झाल्यासारखीच आहे। आपण ब्लाऊज सुद्धा लगेच स्टिचिंगला सुद्धा घेणार आहोत। आपले जे प्रिन्सेसचे पार्ट आहे ते आपण पूर्ण जोडून घेतलेले आहे आणि जे एक्स्ट्रा आहे कपडा तो आपण कटिंग करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने जे आहे आपण पूर्ण जे आहे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे। हे बघा, दोन्ही पार्ट आहे आपले पुढचे जे कटोरीचे आहे ते आपले पूर्ण तयार झालेले आहे। तर गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे किती, 2 इंचाची गळारुंदी घेणार आहे मी। 28ची छाती आहे, 2 इंचाची गळारुंदी, उंची घेतलेली आहे मी 7.5 इंचाची आणि खालून सुद्धा आपण 2.25 इंचाचीच गळारुंदी ठेवणार आहोत। अशा पद्धतीने जे आहे मी गळ्याची मार्किंग करून आणि पान गळा घेतलेला आहे।
आपण जी पुढची जी आहे प्रिन्सेस कटची जी कटोरी जोडून घेतलेली आहे, त्या वरच्या ज्या कटोरी जोडल्यानंतर वरून आपल्याला अशा पद्धतीने दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर दाब टीप दिल्यामुळं काय होतं, आपल्या जे पफ आहे त्या पफला फिनिशिंगसुद्धा छान येते आणि प्रिन्सेस कट आहे तो दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. झाला आता आपला जो आहे पुढचा भाग तयार झालेला आहे. हे पाहू शकता तुम्ही किती छान शेप आलेला आहे आपल्या पुढच्या भागाला. आता आपण जे दोन्ही भाग एकसारखे जुळून घेणार आहोत आणि मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. मध्य सेंटर काढून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही भागाची आहे ती पुढच्या भागाची आहे आपण कटिंग करून घेणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीने जे आहे आपण कटिंग करणार आहोत. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर त्यांचा गळा आहे डिझाईनचा आहे, म्हणजे जी डिझाईन आहे ब्लाऊजचीच डिझाईन आहे आणि त्यांना त्या ब्लाऊजच्याच डिझाईनवर गळा ठेवायचा आहे. तर गळा फक्त आपण गोलच घेणार आहोत. गळा सिंपल आहे. गळा रुंदी उंची आपण 2-2 इंचाची वरून 2 इंच खालून 2.25 इंचाची घेतलेली आहे. उंची आहे 4.5 इंच, अर्धा इंच मार्जिंगसाठी. अशा पद्धतीने जी गळ्याची आपण उंची घेऊन आणि मार्किंग करून गोल आकार देऊन घेतलेला आहे गळ्याला. हे बघा ही डिझाईन आहे. ही जी डिझाईन आहे हिचा मध्य सेंटरसुद्धा मध्य सेंटरवरच आला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर नाही जमलं तर तुम्ही दोन्ही साईडनी पिना लावून घेऊ शकता. आणि कसं आहे, आता आम्हाला म्हणजे मला सवय झालेली आहे, ब्लाऊज भरपूरच आपल्या हाताखालून ब्लाऊज गेलेले असल्यामुळं आपल्याला सवय झालेली असते. पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना ह्याची सवय नसती. तर त्यांनी काय करायचं, असे जर गळे जर त्यांना शिवण्यासाठी आले असतील किंवा त्यांचे शिवायचे असतील तर त्यांनी काय करायचं आहे, ज्या आपल्या पिना भेटतात, हे बघा अशा म्हणजे पिना भेटतात. माझ्याजवळ नाही, मी ज्यावेळेस आणीन त्यावेळेस तुम्हाला दाखवीन. त्या पिना ज्या आहेत टाचन पिना त्या अटॅच करून घ्यायच्या. त्याच्यामुळे आपला ब्लाऊज हलणार नाही आणि जी डिझाईन घ्यायची आहे ती एकदम मध्य सेंटरवरच त्यांची डिझाईनसुद्धा येणार आहे. आता आपलं जे आहे गळ्याला मी आकार देऊन टिप देऊन मारून घेतलेली आहे. कटिंग करून घेऊ आपण आणि छोटे छोटेसे जे आहे पूर्ण गळ्याला आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. तर कट देऊन घेतल्यामुळं काय होतं, आपल्या गळ्याला जे आहे गोल शेप व्यवस्थित येतो. कोणताही शेप द्या तो व्यवस्थितच येणार आहे. शेप सुंदर म्हणजे गळा किती पण छान घ्या, पण त्याला जर आकारच नाही चांगला आला तर तुम्ही गळा कसा पण शिवा तो व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळं काय करायचं, कोणताही गळा घ्या त्याला छोटे छोटेसे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने जे आहे गळ्याची जी डिझाईनसुद्धा अर्धीच होती, पण त्यांना हा जो गळा आहे तो पुढच्या भागासाठी त्यांनी दिलेला होता. पण त्या ताईंना म्हणजे त्यांना त्या मुलीला हा जो गळा आहे बॅक साईडलाच पाहिजे होता. मग म्हणलं तुमच्या मनासारखंच आहे की नाही, कस्टमरच्या मनासारखंच आपण घेतलं पाहिजे. आपल्या मनाने आपण घेऊन काय उपयोग नाही. तर मग अशा पद्धतीने जो आहे तो मी गळा घेतलेला आहे आणि कडेकडेने आपल्याला पूर्ण टिपा मारून घ्यायच्या आणि जे एक्स्ट्रा आहे आपलं कपडा उरणार आहे तो आपण कट करून आता बॅक साईडचे सुद्धा टक्स मारून घेतलेले आहे लगेचच. 4.5 इंचाचा आडवा आणि उभा सुद्धा आपण 4.5 इंचाचाच घ्यायचा आहे. आणि कमी वेळेमध्ये झटपट कटिंग करून ब्लाऊजची कटिंग करून आणि पटकन कितीही अर्जंट ब्लाऊज येऊ द्या, अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला वेळ लागणार नाही ब्लाऊज शिवायला सुद्धा आणि कटिंग करायला सुद्धा. झाला आपला पाठीमागचा भाग आहे तो पूर्ण तयार झालेला आहे. झाला बॅक साईड पूर्ण आपला. आता आपण लगेचच आयपट्टी हुकपट्टी करणार आहोत. आता आयपट्टीला मी कपडा जो आहे डबल फोल्डिंग घेतलेला आहे. डबल फोल्डिंग कपडा घेतल्यामुळं काय होतं, जे आय आहे ते आपले लवकर खराब होत नाही आणि कस्टमरही म्हणजे त्यांनासुद्धा बरं वाटतं. कारण का काही कस्टमरचं कसं असतं, त्या म्हणतात बाई हुका लावू नको, आमच्या हुका लावायच्या ठिकाणी आमचे ब्लाऊज लवकर फाटतात. तर मी ही ट्रिक्स वापरते. आयपट्टीला जे आहे डबल कपडा घेते. डबल कपडा घेतल्यामुळं हुका ज्या आहेत लवकर फाटत नाही आणि व्यवस्थितही राहतं आणि भरपूर दिवस आपला ब्लाऊजसुद्धा टिकतो.
तर जी आपली बाही आहे त्या बाहीला पाहू शकता तुम्ही, डिझाईनसुद्धा आहे ती सुद्धा मध्य सेंटरवरच आली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एकसारखं मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि मग आपल्याला बाहीला आहे जी टिप मारायची आहे. त्यांच्या ब्लाऊजला सुद्धा डिझाईन आहे आणि बाहीला सुद्धा डिझाईन आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही आहे तर ब्लाऊजची जी आहे टिचिंग म्हणजे बाहीची जी आहे टिचिंग करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने मी टिप मारून घेणार आहे. दाब टिप सुद्धा मारून घ्यायची आणि कडेकडेने सुद्धा आपल्याला पूर्ण टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण पूर्ण कटिंग करून टाकणार आहोत. दुसऱ्या बाहीला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करायचं आहे टिचिंग. हे बघा बरोबर जे आहे आपली बाहीचा जो मध्य सेंटर आहे डिझाईन सुद्धा बरोबर सरळ आलेली आहे. दुसरी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जॉईन करायची आहे आणि थोडंसं तिथं जोड द्यायचा आहे. एका बाहीला आपल्याला एकसारखा म्हणजे डिझाईन सेंटरला आणण्यासाठी आपल्याला थोडंसं कमी पडलेलं आहे. जर तुमचं जे काटेचं आहे ते फिटिंगमध्ये जाणार आहे एक साईडनं आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे. तो जोडसुद्धा बघा मी कशा पद्धतीने देणार आहे. म्हणजे तो जोड देण्याची सुद्धा पद्धत खूप सोपी आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपला पूर्ण फिटिंगमध्येच जाणार आहे, कळणार सुद्धा नाही. तर त्या आपण जो जोड देणार आहोत त्याच्यावर मी अशी सरळ टीप मारून घेणार आहे आणि ह्या पद्धतीने जे आहे वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर लक्षातही येणार नाही तुम्ही जोड दिला आहे का नाही दिला. हे बघा अशा पद्धतीने जे आहे दाबटीप देऊन घेतलेली आहे मी. झालेला आहे आपला पूर्ण बाहीचा जोडसुद्धा आणि जो जोड आहे तो आपला फिटिंगमध्येच जाणार आहे. तो काही दिसणार सुद्धा नाही आहे. पण आपला जो आहे डिझाईन जी आहे बाहीची ती मध्य सेंटरवर आली पाहिजे. बाकीचं दुसरं काही एवढं हे नव्हतं. ते फक्त आपल्याला मध्य सेंटरवर आणण्यासाठी आपण इथं जोड देऊन घेतलेला आहे. हे बघा या पद्धतीने. आता काय करू आपण जे आहे शोल्डर आहे जोडून घेणार आहोत. दोन्ही शोल्डर एकसारखे करून घ्यायचे. कमी जास्त आहे तिथं कट मारून घ्यायचा आणि तिरकी टीप मारून घ्यायची आहे आपल्या शोल्डरला. दोन्ही साईडनी शोल्डर जे आहे ते तिरक्या टिपा मारून घ्यायच्या आहे. फिटिंग करायला सुद्धा वेळ लागत नाही. इतकी म्हणजे खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊजची फिटिंग करण्याची सुद्धा. आणि जे एक्स्ट्रा आहे म्हणजे जे शोल्डर आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे, जे एक्स्ट्रा मागं पुढं झालेलं आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत. थोडंसं जे आहे कट करायचं आहे. लगेचच आता आपण बाहीसुद्धा जॉईन करून घेणार आहोत. ही बघा बाहीचा जो आहे ही जी आहे खोल बाजू आहे ती पुढच्या भागाची आणि मोठी बाजू आहे ती मागच्या भागाची आहे. हे मात्र ध्यानात राहू द्या. काहींचं कसं होतं खोल बाजू जो आहे ती मागून जाते आणि मोठी बाजू आहे ती पुढून जाते. त्याच्यामुळं मोंढ्यामध्ये जो ब्लाऊज आहे खूप काचल्या जातो आणि ब्लाऊजला भरपूर म्हणजे 75% ब्लाऊजला प्रॉब्लेम त्याच्यामुळंच येतात. तर हे लक्षात ठेवायचं. मोठी बाजू आहे ती पाठीमागच्या भागाची आणि जी खोल बाजू आहे ती पुढच्या भागाची आहे. हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या. म्हणजे खूप त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात. ब्लाऊज शिवायला तर भरपूर जणांना येतात, पण काही गोष्टी अशा छोट्या छोट्या असतात ना, तर त्या गोष्टीमुळं किती पण भारी ब्लाऊज शिवलेला असला छोट्याशा चुकीमुळं तो ब्लाऊज आपला चुकला जातो. कस्टमर म्हणतं ब्लाऊज चुकला, मग असं होतं. तर त्याच्यामुळं मोठी बाजू जी आहे मागच्या भागाची आणि छोटी बाजू आहे ती पुढच्या भागाची. हे मी तुम्हाला फक्त बाहीसाठी ट्रिक्स सांगितलेली आहे. आता दंडघेर जो आहे आपला 4.5 इंचाचा घेतलेला आहे मी आणि ते सुद्धा आपल्याला फिटिंगच्या लगेचच टिपा मारून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला माझा जो आहे ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठे न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितले तर तुम्हाला जे मी सांगते ते तुमच्यापर्यंत माहिती पोचेल आणि तुम्हाला जर 2 गोष्टी जर ज्ञानाच्या भेटल्या तर मलासुद्धा समाधान वाटेल आणि मलासुद्धा बरं वाटेल. आणि तुम्हाला काही जरी
विचारायचं असलं, ब्लाऊजविषयी तुम्हाला माहिती विचारायची असली, ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही बघता हे पण मला माहिती आहे, पण तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. झाला आपला जो आहे पूर्ण ब्लाऊज आहे तो टिचिंग करून झालेला आहे. तर खूप छोटा ब्लाऊज आहे. तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत आणि शिवण्याची पद्धत ही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.